नमस्कार मंडळी. तर आज आमच्या कान्हाचं आणि राधा राणीचं बोरन्हाण करायचं असं आम्ही ठरवलेलं होतं आणि त्या निमित्ताने म्हटलं आपण रांगोळी सुद्धा काढूया. आणि बरेच दिवस ना म्हणजे इतके सारे सणवार आले होते पण मी मोठी अशी रांगोळी पण काढली नव्हती. तर म्हटलं आपण छान अशी हलव्याच्या दागिन्यांची एक छोटीशी पण आटोपशीर पण सुबक सुद्धा दिसेल अशी काहीतरी रांगोळी काढायची. तर माझ्याकडे ना हा छोटासा एक मार्बल आहे. त्या म्हटलं ह्याच मार्बल वरती आपण काढूया म्हणजे छोटी पण होईल आणि जास्त वेळ पण लागणार नाही. तर मी ना इंस्टाग्राम वरती रील्स बघत होते, जे आपण सगळेच आजकाल बघत असतो. रांगोळीसाठी स्पेशली चेक करत होते, कारण आजकाल खरंच खूप सुंदर सुंदर आजकाल ना स्त्रिया इतक्या सणांना ना छान छान रांगोळ्या काढतात, सजावट करतात आणि त्याचे छान छान व्हिडिओ हे अपलोड करतात. त्यामुळे खरंच आपल्या एकमेकींना त्या गोष्टीची मदत होते. तर त्यातलीच मी सुद्धा एक स्क्रीनशॉट काढून घेतला होता आणि खरंच खूप आवडली होती मला ती रांगोळी. छोटीशी होती, त्याच्यामध्ये असे लहान मुलाच्या हलव्याचे दागिन्यांचं असं चित्र होतं आणि मेनली ते ना कृष्णाच्या हलव्याच्या दागिन्यांचं होतं, त्यामुळे मला ते खूप आवडलं. आणि ओरिजिनल रांगोळीमध्ये ना कान्हाचं बोरन्हाण असं लिहिलेलं होतं, पण बोरन्हाण असा शब्द लिहायला मला तेवढी जागा नव्हती त्या मार्बलवरती, म्हणून मी राधा आणि कृष्ण असं लिहिलं, कारण मला दोघांचं पण बोरन्हाण करायचं होतं. तर तसं करून मी ही छोटीशी रांगोळी काढली. तर सर्वात आधी ना मी या स्टेन्सिलच्या साह्याने ना हा ब्लॅक कलर बॅकग्राऊंड मध्ये टाकून घेतला आणि डायरेक्ट अंदाजाने हातानेच दागिने काढायला सुरुवात केली. इतकी छोटी रांगोळी मी पहिल्यांदाच काढत होते आणि जेव्हा या रांगोळीचा मी फायनल लुक बघितला ना, तेव्हा मला असं वाटलं की खरंच आपण जर मेहनत केली, प्रयत्न केले आणि मनात असं ठरवलं तर त्याचा आपल्याला खरंच रिझल्ट मिळतोच. आणि ही रांगोळी ना 1 तासाच्या आतच माझी कंप्लीट सुद्धा झाली होती आणि मला बऱ्यापैकी जमली होती म्हणायला काही हरकत नाही. आणि हो, त्यानंतर मी लागले होते सुगड पूजन आणि बोरन्हाणच्या तयारीला. तर बघा, मी सगळं साहित्य ना हे एकत्र असं करून घेतलं होतं आणि ते ब्लॅक कलर वरती ठेवल्यामुळे इतकं सुंदर दिसत होतं ना. आणि मी म्हटलं आता ही जी मांडणी आहे ना सुगड पूजनाची, ती देव्हाऱ्याजवळच आपण करून घेऊया, कारण की मग वेगळी सेपरेट मांडणी करायला तेवढी जागा पण नव्हती. कारण की मला खाली ना बोरन्हाणसाठी सुद्धा थोडीफार जागा हवी होती राधाकृष्णासाठी, म्हणून मी देवाऱ्याजवळच ही मांडणी करायचं असं ठरवलं होतं. पूर्वी ना मी 2 सुगड वापरायची, म्हणजे जे एक काळं असतं आणि एक लाल असतं, पण मग ते ठेवल्यावरती ना आजूबाजूला खूप जागा मोकळी राहते, मग ते दिसायला इतकं छान नाही वाटत, कारण आता देवारा सुद्धा मोठा आहे. म्हणून मी आता म्हणजे गेली 2-3 वर्ष नाही 5 सुगडं छोटी अशीच यांची पूजा मांडणी करते. तर ही 5 छोटी सुगड मी आणले होते आणि ह्या कुंभांना सर्वप्रथम मी हळद कुंकू लावून घेतलं होतं, सूत सुद्धा बांधून घेतलं होतं आणि त्याच्यानंतर मग सुरुवात केली एक एक गोष्ट त्याच्यामध्ये म्हणजे भरून घ्यायला. आपल्या नेहमीच्याच वस्तू, बोरं, आपली गाजर, ऊस, ह्या सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये मी भरून घ्यायला सुरुवात केली. तर काय झालं होतं की मला काही कारणामुळे सुगड पूजन हे 14 तारखेला करायला नाही मिळालं. असो, पण बघा, बाकीच्या सणवारांसारखं मकर संक्रांतीचं नाहीये. मकर संक्रांतीची ही सुगडाची जर पूजा आहे, ही काही कारणामुळे, काही अडचणीमुळे तुम्हाला जर त्या दिवशी चुकून नाही करता आली, तर तुम्ही रथसप्तमीपर्यंत कधीही पूजा ही करू शकता आणि तुम्ही हळदी कुंकू त्यानंतर हे करू शकता. त्यामुळे नाराज व्हायचं अजिबात कारण नाहीये. तर ह्या सणाचं हे खरंच खूप वैशिष्ट्य आहे. हे काही आपले गौरी पूजन आहे किंवा आपली वटपौर्णिमेसारखं नाही की त्याच दिवशी त्याच तिथीला केलं पाहिजे. त्यामुळे तुम्हाला जर त्या दिवशी नाही जमलं तर तुम्ही रथसप्तमीपर्यंत हे करू शकता. त्यामुळे ह्याला असा काही स्पेसिफिक नियम नाहीये. तर ताईंनो, या मकर संक्रांतीमध्ये आपण हे सुगड पूजतो, पण ह्याच्यामध्ये ह्या वस्तू का आपण घालतो, या मागचं तुम्हाला कारण माहिती आहे का? कारण हे समृद्धी, तसंच नवीन धान्याची भरभराट आणि निसर्गाप्रती एक आभार मानण्यासाठी, त्याच्याप्रती आपल्याला एक कृतज्ञता व्यक्त करण्यासाठीच हे एक प्रतीक म्हणून ही पूजा आपण करत असतो. ते या सुगडामध्ये आपण तिळगुळ, नवीन धान्य, हरभरे, बोरं, ऊस असे हंगामी पदार्थ भरतो आणि निसर्गाकडून मिळणाऱ्या सर्व अन्न पदार्थांबद्दल
त्यांच्याप्रती आपण एक कृतज्ञता व्यक्त करत असतो आणि या पूजेद्वारे घरामध्ये सुख शांती समाधान नांदावे, तसेच वर्षभर आपल्या घरामध्ये अन्नधान्याची आपल्याला कधीही चणचण भासू नये अशी आपण देवाकडेही प्रार्थना करत असतो. आणि हा ना संक्रांतीचा काळ नव्याची सुरुवात मानला जातो, म्हणून सुगड पूजन हा जुन्या वर्षाचा निरोप घेऊन नवीन वर्षाचे स्वागत करण्याचा एक भाग आहे, ज्यामुळे घरामध्ये एक सकारात्मक ऊर्जा येते. शेतात पिकलेल्या नवीन धान्याची पूजा करून निसर्गाने दिलेल्या अन्न संपदेबद्दल आपण आभार हे व्यक्त करत असतो. तर असे आपले सगळेच भारतीय सण आहेत ना, हे निसर्गाशी जोडलेले आहेत आणि प्रत्येक सण आपल्याला हेच शिकवतो की आपल्याला निसर्गाप्रती ही प्रत्येक वेळी कृतज्ञता व्यक्त केली पाहिजे, कारण आपण जे काही अन्नधान्य हे खात असतो हे निसर्ग आपल्याला देत असतो. तर ही ना छान अशी एक मी रांगोळी मागवलेली होती रेडीमेड, आणि ही ॲक्रेलिकच्या मटेरियलमध्ये आहे. तर डायरेक्ट तुम्ही ही ठेवू शकता आणि ह्याला वेट सुद्धा नाहीये. ह्यापूर्वी ना मी चित्रशिला आर्ट्सची ना ग्रॅनाइटची रांगोळी सुद्धा मागवली होती, पण त्याला खूप वेट असतं आणि वजन जास्त असल्यामुळे आपल्याला ठेवायला पण भीती वाटते. पण ह्या पट्टीचं तसं नाहीये. ॲक्रेलिक असल्यामुळे अगदी हलकी फुलकी आहे, आपण कुठेही ठेवू शकतो. आणि ह्याच्यामध्ये 2 रंग येतात, एक लाल आणि एक काळा. तर काळ्यावरती हे छान असं उठून दिसतं, म्हणून मी हा ओम नमः शिवायचा घेतला होता, कारण आता पुढच्या महिन्यात आपल्याला महाशिवरात्री येणारच आहे, तर तेव्हा सुद्धा वापरता येईल, श्रावणामध्ये सुद्धा वापरता येईल. तर ह्याची क्वालिटी सुद्धा खूप छान आहे. थोडेसे हे महाग असतात, पण ह्यांची क्वालिटी चांगली असते. बाकी देव्हाऱ्यामध्ये मी खूप सारे चेंजेस केले नव्हते, कारण की मग ते आपण जर करत बसलो तर खूप आपला वेळ वाया जातो. म्हणून मग मी फक्त इथे बघा म्हणजे फुलं छान अशी देवांची वाहून घेतली होती, गुलाब जी माझ्याकडे ऑरेंज कलरची होती, आणि पूजा करून घेतली होती. कारण की परत गुरुवारी माघी गणेश जयंती आहे, मग तेव्हा थोडंफार मी चेंज करायचं असं ठरवलं आहे देवाऱ्यामध्ये, म्हणून आज काही मी विशेष असं त्याच्यामध्ये चेंजेस केलेले नव्हते. आणि बघा जेव्हाही आपण ना देव्हाऱ्यामध्ये पांढऱ्या रंगाचा वापर करतो ना, तेव्हा मनाला एक वेगळीच शांतता मिळते. आणि प्रत्येक रंगाची ना अशी वेगळी अशी खासियत आहे. जेव्हा आपण हिरवा रंग अर्पण करतो तेव्हा डोळ्यांना असा छान असा तजेला आपल्याला वाटतो. जेव्हा आपण गुलाबी रंग अर्पण करतो तेव्हा आपल्याला मनाला एक छान अशी स्निग्धता मिळते. लाल रंग अर्पण करतो तेव्हा छान अशी सकारात्मक ऊर्जा आपल्याला त्याच्यातून मिळते. आणि हो, राधाकृष्णाची पूजा मी तुम्हाला दाखवते. तिथे मी थोडंसं काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न केला होता, कारण की मी एकादशीला थोडासा वेगळा सेटअप केलेला होता. तर आज बॅकग्राऊंडमध्ये ना मी म्हटलं आपण ग्रे जे होतं बॅकग्राऊंड ते मी काढून ब्लॅक कलरचं हे लावलं होतं, आणि त्याच्यावरती असं छान असं पतंग लावले होते. माझ्याकडे हे रेडीमेड डेकोरेशन होतं ते सुद्धा लावून घेतलं होतं. त्यामुळे जो रेड जे वस्त्र होतं देवांना घातलेलं लाल रंगाचं, ते जास्त असं ह्या ब्लॅक कलरवरती उठून दिसत होतं. तर अशी सगळी माझी छान अशी ही सागर संगीत पूजा झालेली होती. आणि त्यानंतर आम्ही वळलो होतो ते म्हणजे माझ्या राधाकृष्णाच्या बोरणांची तयारी मी करून घेतली. आणि त्यानंतर छान असं माझ्या उत्सव मूर्तींना आज मी असं त्या छोट्याशा टेबलवरती ठेवून घेतलं होतं. त्यांना हे ब्लॅक कलरचे जे वस्त्र परिधान केलेले होते ते तसेच ठेवले होते. एकादशीच्या दिवशी त्यांना आम्ही हे वस्त्र घालून घेतले होते. तर संक्रांतीसाठी जी त्यांची जशी तयारी केलेली होती तशीच मी त्यांना ठेवलं होतं, आणि म्हटलं आज त्यांचं बोरन्हाण करूयात. तर हे कुरमुरे वगैरे मी सगळं साहित्य घेतलं होतं, चॉकलेट्स वगैरे. आणि मग केस जे होते जे आर्टिफिशियल मी त्यांना लावलेले होते ते मी साईडला काढून ठेवले, कारण की मग त्याच्यामध्ये काय होतं, जर आपण ते लावून जर कुरमुरे वगैरे ओतले ना तर ते केसांमध्ये वगैरे जाऊन अडकू शकतात, मग ते परत केस वगैरे पण त्यांचे खराब होऊ शकतात. म्हणून मग ते काढून घेतले आणि मग त्यांच्यावरती हे कुरमुरे वगैरे मी छान असं ओतून घेतलं.
पण मी साईडने वगैरे ओतत होते, कारण की काय होतं त्याच्यामध्ये जर एखाद चॉकलेट वगैरे त्यांना जोरात लागू शकतं असं आपण समजायचं, कारण की जरी ती मूर्ती असती तरी त्यांना आपण बाल स्वरूपामध्ये ते आहेत असं समजून त्यांची आपण सेवा करत असतो. म्हणून मी असं तुम्ही बघत असाल की मी जरा मागून वगैरे थोडंसं टाकत होते, की कारण की आपण लहान मुलावरती पण जेव्हा कुरमुरे वगैरे ओततो तेव्हा त्याच्या डोळ्यांवरती वगैरे ते लागू नये ह्याची काळजी घेतो. तसंच ह्या राधाकृष्णाला सुद्धा होऊ नये म्हणून मी असं मागून वगैरे जास्त हे कुरमुरे ओतत होती. आणि ते करून झाल्यानंतर मग मला असं वाटलं की त्यांची ना आपण पतंग लीला सुद्धा करूया, कारण की मकर संक्रांतीमध्ये सर्वात मोठा हाच गोष्ट ही सेलिब्रेट केली जाते की पतंग उडवले जातात. आणि गुजरातमध्ये तर ह्याला उत्तरायण म्हणतात. तिथे तर खूप जास्त प्रमाणात पतंग हे खेळले जातात. तर म्हटलं चला आपण ती लीला सुद्धा करूया. तर माझ्याकडे छोटासा हा मांजा पण होता आणि छोटेसे माझ्याकडे हे पतंग सुद्धा आणलेले होते एका वर्षी डेकोरेशनसाठी. तर ते मी सगळं जपूनच ठेवते ह्या गोष्टी, कारण की आपल्याला पुन्हा पुन्हा ह्या गोष्टी लागतात डेकोरेशनसाठी. तर मग एक मी तार घेतली होती आणि या तारेच्या साहाय्याने मी असं हे डेकोरेशन करून घेतलं होतं की ते स्टेडी राहील आपला पतंग. आणि तारेला जर तुम्ही हवं तसं फिरवू शकता, आपल्याला ज्या शेपमध्ये हवंय तसं. तर मग ते कृष्णाच्या हातामध्ये तो प्रॉपर असा उभा आहे पतंग आणि साईडला राधेच्या हातामध्ये तो मांजा येईल असं मी ते देखावा करण्याचा प्रयत्न केला होता. तर ह्या विकेंडला ना छान असं आम्ही या उपवनच्या तलावाच्या इथे गेलो होतो फिरण्यासाठी. तर आमचं ठाणं शहर तर हे तलावांचं शहर म्हणून ओळखलं जातं आणि इथला ना हा निसर्गरम्य वातावरणामुळे ना तुम्हाला सकाळी आणि संध्याकाळी इथे फिरायला इतकं छान वाटतं आणि बरेच लोक इथे फिरायला, धावायला, व्यायामासाठी येत असतात. पण आत्ताचं सध्याचं इथलं मुख्य आकर्षण हे आहे की उपवन तलावाच्या या मनोहर अशा परिसरामध्ये श्री विठ्ठलाची तब्बल 51 फूट उंचीची भव्य अशी ही मूर्ती उभारलेली आहे. आणि विठ्ठलाची ही जी मूर्ती आहे ना ती कोल्हापूरचे प्रसिद्ध शिल्पकार सतीश घारगे यांनी साकारलेली आहे. आणि खरंच या मूर्तीकडे बघताना ना आपण अगदी थक्क होऊन जातो, आपली नजरच हटत नाही. आणि त्यानंतर आम्ही एका ना गोशाळेला भेट दिली होती. श्री पशुरक्षक मंडळ ट्रस्ट यांची ही गोशाळा आहे. ही बेंडपाड्याला आहे, येऊरच्या जवळच. आणि तुम्हाला जर कोणत्याही विकेंडला वगैरे शांत असा वेळ जर घालवायचा असेल निसर्गरम्य ठिकाणी आणि प्राण्यांची सेवा करायची असेल तर ह्या ठिकाणी नक्की भेट द्या. आणि ही गोशाळा यश बिर्ला यांच्याद्वारे संचालित केली जाते. आणि इथल्या निसर्गरम्य वातावरणामध्ये आपल्याला इतकं छान आणि प्रसन्न वाटतं ना. तर तुमच्यासोबत मी काही दिवसांपूर्वी एक पोल शेअर केला होता, तर त्या पोलला नक्की रिप्लाय द्या, जेणेकरून मला सुद्धा कळेल की तुम्हाला कोणत्या प्रकारचे व्हिडिओ हे आपल्या चॅनलद्वारे पाहायला आवडतात. तर मंडळी, आजचा हा भाग तुम्हाला कसा वाटला हे कमेंट्समध्ये मला नक्की कळवा. आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि हाईप सुद्धा करा. तर पुढल्या भागात भेटूया एका नवीन विषयासह. तोपर्यंत लो बसावा. धन्यवाद.